सोनाली कुलकर्णी, पडद्यामागची खरी स्त्री, संघर्ष, स्वाभिमान आणि प्रेमाची गोष्ट. मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आल्या. काही त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध झाल्या, काही त्यांच्या अभिनयासाठी, तर काही फक्त ग्लॅमरमुळे चर्चेत राहिल्या. पण एक अभिनेत्री अशी आहे जिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली, ती तिच्या साधेपणामुळे, तिच्या प्रामाणिक विचारांमुळे आणि स्वतःसारखं जगण्याच्या धाडसामुळे. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतो एक निरागस चेहरा, अप्रतिम अभिनय आणि बुद्धिमत्तेची एक वेगळीच चमक. पण पडद्यावर दिसणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक संघर्ष होते, अनेक भावनिक वळणं होती आणि काही अशा गोष्टी होत्या ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत पडद्यामागची खरी सोनाली. सुरुवात एका साध्या मुलीची. पुण्यात वाढलेली सोनाली लहानपणापासूनच कलाप्रेमी होती. घरात संस्कार होते, वाचनाची आवड होती आणि स्वतःला सतत काहीतरी नवीन शिकण्याची ओढ होती. अनेकांना वाटतं की अभिनेत्री म्हणजे फक्त ग्लॅमर, पण सोनालीचं आयुष्य तसं कधीच नव्हतं. तिने अभिनयासोबतच शास्त्रीय नृत्याचंही कठोर शिक्षण घेतलं. भरतनाट्यम, तेही तब्बल 11 वर्ष. गुरु माणिकताई अंबिके यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमची तालीम घेतली. अरंगेत्रमही पूर्ण केलं. इतकंच नाही, ती लहान मुलांना नृत्य शिकवायची. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन नृत्य शिकवायची. म्हणजे स्टार होण्याआधीच तिच्यात एक संवेदनशील कलाकार तयार झाला होता. अभिनयाचा प्रवास. सोनालीने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दिल चाहता है, मिशन काश्मीर, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, देऊळ, गुलाबजाम, पुणे 52 अशा अनेक चित्रपटांत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. तिच्या अभिनयात एक नैसर्गिकपणा आहे. ती अभिनय करताना अभिनय करत आहे असं वाटतच नाही आणि कदाचित म्हणूनच लोक तिच्यावर इतकं प्रेम करतात. लेखिका सोनाली. अनेकांना माहिती नाही, सोनाली उत्तम लेखिकाही आहे. तिचं सोकूळ हे पुस्तक वाचणाऱ्यांनी तिच्या लेखनाचं भरभरून कौतुक केलं. एका मुलाखतीत तिच्याबद्दल असं म्हटलं गेलं होतं, एखाद्या अनुभवी लेखकाने लिहावं असं ती लिहिते. हे कौतुक साधं नव्हतं, कारण सोनालीचं लेखन फक्त शब्द नसतात, त्यात भावना असतात, निरीक्षण असतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टिकोन असतो. ती म्हणाली होती, लेख लिहून झाल्यावर मला वाटायचं अजून काही सांगायचं राहिलंय, म्हणून ती ताजा कलम लिहायची. हे ऐकल्यावर जाणवतं, काही लोक कलाकार म्हणून जन्माला येतात आणि काही लोक संवेदनशील मन घेऊन जन्माला येतात. सोनाली या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम आहे. मी 17 वेळा मागे वळून बघते. सोनालीने सांगितलेला एक प्रसंग लोकांच्या मनात कायमचा घर करून गेला. ती म्हणाली, निरोप देताना मी 17 वेळा मागे वळून बघते. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्या एका वाक्यात तिचं पूर्ण व्यक्तिमत्व दिसतं. ती नात्यांना जपणारी आहे, भावनांना महत्त्व देणारी आहे आणि लोकांना मनापासून जोडणारी आहे. आजच्या वेगवान जगात अशी माणसं खूप कमी उरली आहेत. झलक देखला जा आणि भीतीचा तो क्षण. अनेकांना वाटतं की मोठे कलाकार कधी घाबरत नसतील, पण सोनालीने स्वतः कबूल केलं की झलक देखला जा करताना ती प्रचंड घाबरली होती. 30 पेक्षा जास्त कॅमेरे, लाईव्ह परफॉर्मन्स, स्टेडी कॅम, क्रेन. ती म्हणाली, मला वाटायचं हा कॅमेरा अंगावर पडेल. आज इतक्या आत्मविश्वासाने बोलणारी अभिनेत्री कधी काळी एवढी गोंधळलेली होती, हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. पण हेच तर खरं असतं. धाडसी लोक म्हणजे कधीच न घाबरणारे लोक नाहीत, तर घाबरूनही पुढे जाणारे लोक. आई झाल्यानंतरचा प्रवास. 2011 मध्ये सोनालीच्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला. ती आई झाली. मुलगी कावेरी. सोनाली म्हणाली होती, मला लहान मुलं खूप आवडतात आणि हे बाळ आता माझं आहे. ही भावना खूप सुंदर होती. आई होणं म्हणजे फक्त फोटो काढणं किंवा गोंडस क्षण नाहीत, तर 24 तासांची जबाबदारी आहे, हे तिने अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. आई झाल्यानंतर लगेच तिने कामालाही सुरुवात केली. पुणे 52 या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती मुलीला घेऊन सेटवर जायची
आणि त्या काळात तिला एक वाक्य खूप आवडलं होतं. डिलिव्हरी इज नॉट अ डिझीज. हे वाक्य तिच्या आयुष्याचा आत्मविश्वास बनलं. पैशांबद्दल स्पष्ट मत. कलाकार म्हटलं की अनेकदा आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष होतं, पण सोनाली या बाबतीत खूप स्पष्ट आहे. ती म्हणते, मी माझे फायनान्स स्वतः सांभाळते. तिने आयुष्यात चुकीच्या लोकांमुळे आर्थिक नुकसानही सहन केलं, पण त्यातून ती शिकली. आज ती म्हणते, कलाकारांसाठी फायनान्सचं वर्कशॉप घ्यायला मला आवडेल. हे खूप महत्वाचं आहे, कारण कलाकार भावनांनी जगतात आणि कधी कधी त्याच भावनांचा गैरफायदा घेतला जातो. मीटू आंदोलनाबद्दल सोनालीचं मत. सोनालीने अत्यंत संवेदनशीलपणे मीटू आंदोलनाबद्दल मत व्यक्त केलं. ती म्हणाली, प्रत्येक मुलीला लगेच बोलता येईलच असं नाही. हे वाक्य खूप मोठं आहे, कारण अनेकदा समाज प्रश्न विचारतो, आधी का नाही बोलली? पण प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगळा असतो. सोनालीने स्वतः कबूल केलं की तिच्याही आयुष्यात काही प्रसंग आले होते, पण तिच्या आईने तिला नेहमी एक गोष्ट शिकवली, गप्प बसू नकोस. म्हणूनच ती चुकीच्या वागणुकीविरोधात उभी राहू शकली. ती म्हणते, तुमचंही वागणं मला आवडलं नाही आणि असं वागायचं नाही. हीच खरी ताकद आहे. कुटुंबाबद्दलचं प्रेम. सोनाली जेव्हा तिच्या कुटुंबाबद्दल बोलते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसते. भाऊ संदीप आणि संदेश, वहिनी अमृता, मुलगी कावेरी. ती म्हणते, माझ्या भावांसारखे भाऊ सगळ्यांना मिळावेत. किती सुंदर भावना आहे ही. आज प्रसिद्धीच्या जगात अनेक नाती तुटताना दिसतात, पण सोनाली अजूनही आपल्या नात्यांशी जोडलेली आहे. नचिकेतसोबतचं नातं. प्रेमाबद्दल बोलताना सोनाली खूप सुंदर गोष्ट म्हणाली होती. त्याची आठवण आली तरी मला छान वाटतं. हे वाक्य ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणते, तो मला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तो मला समजून घेतो. आजच्या काळात अशा नात्यांची लोकांना खूप गरज आहे, जिथे प्रेम म्हणजे नियंत्रण नाही तर समजून घेणं आहे. सोशल मीडिया आणि फॉलोअर्स. आजच्या काळात फॉलोअर्सला खूप महत्त्व दिलं जातं, पण सोनाली याकडे वेगळ्या नजरेने पाहते. ती म्हणते, फॉलोअर्सपेक्षा काम महत्वाचं आहे. हे खूप मोठं सत्य आहे, कारण सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारे अनेक लोक काही वर्षात विसरले जातात, पण चांगलं काम करणारे कलाकार कायम लक्षात राहतात. ती डिजिटल डिटॉक्सबद्दलही बोलते, कारण सोशल मीडिया उपयोगाचा असला तरी त्यात हरवून जाणं धोकादायक आहे. वेब सिरीज आणि नवीन काळ. सोनालीने वेब सिरीजमध्येही उत्तम काम केलं आहे. मुंबई डायरीज, स्कूल ऑफ लाईफ, धारावी बँक. ती म्हणते, वेब सिरीजमध्ये पात्र जास्त जगता येतं. हे खरं आहे. चित्रपट 2-2.5 तासांचा असतो, पण वेब सिरीजमध्ये पात्राला अधिक खोलपणे उलगडता येतं. कमजोर क्षणांबद्दल प्रामाणिक कबुली. सोनालीने आयुष्यातल्या कमजोर क्षणांबद्दलही प्रामाणिकपणे सांगितलं. ती म्हणते, वाईट वाटतं, दुःख होतं आणि मी ते सगळं होऊ देते. किती लोक इतक्या प्रामाणिकपणे हे मान्य करतात? आजकाल लोक सतत स्ट्रॉंग दिसण्याचा प्रयत्न करतात, पण सोनाली सांगते, दुःखातून जाणंही महत्वाचं असतं, कारण त्यातूनच माणूस शिकतो. सोनाली कुलकर्णी म्हणजे फक्त अभिनेत्री नाही, ती विचार आहे, संस्कार आहे, संवेदनशीलता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसारखं जगण्याचं धाडस आहे. म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर फक्त अभिनेत्री म्हणून प्रेम करत नाहीत, तर माणूस म्हणूनही करतात. आज ग्लॅमरच्या जगातही स्वतःची माणुसकी जपणारी ही अभिनेत्री खरंच वेगळी आहे आणि कदाचित म्हणूनच सोनाली कुलकर्णी आजही लोकांच्या मनात तितक्याच प्रेमाने राहते. 24 मे रोजी सोनालीच्या लग्नाचा वाढदिवस होता. थाटला आहे दुसरा संसार. सोनालीला खासगी आयुष्यात अनेक चढउतार बघायला मिळाले. निर्देशक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सोनालीचे लग्न झाले होते, मात्र फार काळ त्यांचे नाते टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 24 मे 2010 मध्ये सोनालीने नचिकेत पंतवैद्यबरोबर आपला दुसरा संसार थाटला. नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये MD पदावर कार्यरत आहेत. नचिकेतचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे. सोनाली आणि नचिकेत 4 वर्षांच्या मुलीचे आईवडील आहेत. सोनालीने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. फूल को दिसू या इटालियन सिनेमातील भूमिकेसाठी सोनालीला 2006 साली मिलन फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाला. गिरीश कर्नाड दिग्दर्शित चेलुवी या सिनेमात काम करण्यापूर्वी सोनाली पुण्यातील प्रेक्षकांना तिच्या प्रायोगिक नाटकांमुळे व त्यांच्या समन्वय या नाट्यसंस्थेमुळे माहिती होती.
मात्र चेलुवीमुळे तिचे नाव संपूर्ण देशभर झाले. या सिनेमावेळी तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. 1992 मध्ये आलेल्या या सिनेमाने राष्ट्रीय पारितोषिक मिळवले होते. इतकंच नाही तर दिल्ली, लंडन, कान्स फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखविला गेला होता. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सोनालीने कधीही मागे वळून पाहिले नाही. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांमध्ये तिने काम केले. कैरी, घराबाहेर, देवराई, दोघी, मुक्ता, सखी, अगबाई, अरेच्छा तो हे तिचे गाजलेले निवडक मराठी सिनेमे आहेत. तर दिल चाहता है, डरना जरूरी है, दिलविल, प्यार व्यार, प्यार तूने क्या किया, सिंघम या हिंदी सिनेमांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मंडळी, तुम्हाला सोनाली कुलकर्णी यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी कलाकारांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.